वैज्ञानिक दृष्टिकोन अवघ्या 400-500 वर्षापूर्वी जगामध्ये आला आणि धर्माचा इतिहास या देशामध्ये 5-6 हजार वर्षाचा आहे. आणि आपल्या देशाच्या घटनेत असं म्हटलं आहे की इट इज ए ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट. प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं, त्याच्यामागे देव नसतो, दैव नसतो, नशीब नसतं. या देशामध्ये असं सांगण्यात आलं, तू ओबीसी आहेस तुला एवढंच समजेल, तू दलित आहेस तुला काही समजणार नाही, तू स्त्री आहेस तुला शिकण्याचा अधिकारच नाही. जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजत नाहीत. जसं आज कॅन्सर का होतो याचं कारण माहीत नाही, पण वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमीच नम्र असतो. तो असं मानतो की आम्ही अखंड सत्याचा शोध चालू ठेवू. तो कधीही धर्मासारखा अंतिम सत्यावर उभा नसतो, तर सत्याच्या सातत्यावर उभा असतो. श्रद्धा और विवेक के बीच की लड़ाई प्राचीन काल से जारी है. धर्मगुरु और राजाओं ने हमेशा भगवान के प्रतिनिधि होने का दावा किया. भारतीय उपखंड में ब्राह्मण पुजारी और क्षत्रिय राजाओं ने क्रूर वर्ण व्यवस्था रची. धर्म जाति में बटा समाज अंग्रेज साम्राज्य के लिए वरदान की तरह था. 1857 के गदर में जब हिंदू मुस्लिम एक हुए, अंग्रेजों ने बांटो और राज करो की नीति अपनाई. लेकिन वैज्ञानिक सोच का प्रभाव और गौतम बुद्ध जैसे मानवतावादी विचारों की परंपरा ने आजादी के बीज बोए. 1885 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का गठन हुआ. मोहनदास गांधी के आते मजदूर, किसान, हिंदू, मुस्लिम एक साथ जुड़े. महात्मा फुले और डॉक्टर अंबेडकर जैसे सुधारकों की प्रेरणा से जातिवाद पर सवाल उठने लगे. फ्रांसीसी और रूसी क्रांति के समतावादी विचार भी हवा में थे. सामंती और धार्मिक ताकतों को खतरा महसूस होने लगा. उन्होंने अंग्रेजों से मिली भगत कर धार्मिक राष्ट्रवाद की बुनियाद रखी. 1906 में मुस्लिम लीग का जन्म हुआ और कुछ साल बाद 2 ब्राह्मण संगठन बने, हिंदू महासभा और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यानी आरएसएस. 1942 में भारत छोड़ो आंदोलन के दौरान तीनों ने अंग्रेजों का साथ दिया. तीनों का मानना था कि हिंदू मुस्लिम एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र में नहीं रह सकते. अंग्रेजों ने पाकिस्तान के सवाल पर सिर्फ अमीर मुसलमानों को वोट डालने का अधिकार दिया और भारत के बंटवारे को निश्चित किया. बंटवारे के खून खराबे के बावजूद 1947 में भारत और पाकिस्तान दोनों धर्मनिरपेक्ष राष्ट्र बने. 1970 में एक और महाशक्ति के कारण पाकिस्तान धार्मिक राष्ट्र बना. कम्युनिस्टों को हराने के लिए अमेरिका का नया हथियार था इस्लामी जिहाद. स्वतंत्र भारत में धर्मनिरपेक्षता को तोड़ने का प्रयास 1948 में गांधी जी की हत्या के साथ शुरू हुआ. कातिलों ने अपने कार्य को असुरवध का नाम दिया. यह कार्य आज भी जारी है. पुणे में मंगलवार सुबह मॉर्निंग वॉक के दौरान बाइक पर सवार 2 बदमाशों ने दाभोलकर की गोली मारकर हत्या कर दी थी. दाभोलकर हत्याकांड में पुलिस को कुछ हिंदू संगठनों पर शक है. हे आमचं जुनं घर आहे. माझे सासू सासरे जवळजवळ 90 वर्षापूर्वी ह्या घरात राहायला आले. खालचा भागात एक छोटासा दवाखाना मी इथे सुरू केला आणि अजूनही मी त्याच दवाखान्यात
प्रॅक्टिस करते. तर ह्यांची ओळख करून द्यायची असतील तर हे आबा म्हणजे डॉक्टरांचे वडील आणि ह्या माझ्या सासूबाई ह्या खूप हुशार होत्या. त्या 3री-4थीपर्यंतच शिकल्या होत्या. त्यांचं पहिलं नाव नकोशी होतं कारण ते 4थी मुलगी होत्या घरातल्या. त्यांची आजी होती, जेव्हा प्लेग आला त्याच्यात ते लोकांची सेवा करायच्या आणि त्यांना पण प्लेग झाला आणि त्या प्लेगमध्ये त्या गेल्या. मी कर्नाटकातली होते आणि मी सुखात जगत होते. मला लग्न हा विचार डोक्यात कधीच आला नव्हता. आपण काम करायचं एवढंच मला माहिती होतं. तेव्हा माझ्या आईची मैत्रीण होती. ती म्हटली माझा एक दीर आहे असा असा. मी आणि डॉक्टर आज मी ज्या हॉलमध्ये उभी आणि तिथेच आम्ही भेटलो आणि मग आमची बोलणी झाली. ह्या महान माणसाने मला पहिला प्रश्न काय विचारावा, तुला सिझेरियन करता येतं का, हा प्रश्न विचारला. मला कळेच ना की म्हणजे मी लग्न ठरवायला आली आहे का मी MBBSचा एक इंटरव्ह्यू देते आहे आणि मला एक नोकरी हवी आहे. तर ते म्हटले लग्न झाल्यावर तुला एकटीलाच काम करावं लागेल, मला एका चळवळीत काम करायचं आहे. म्हणजे तुला काय पाहिजे हा प्रश्नच विचारला गेला नाही मला. आणि नंतर मी आईला लगेच म्हटलं की ह्या माणसाची बायको ब्रह्मदेवाने जन्माला घालायची आहे, मी काय हे लग्न करणार नाही. तेव्हा मोडलं लग्न. त्याच्यानंतर 1 वर्षभर मी पाहिलं मला आयडियालिझम असलेला माणूस मिळतो का म्हणून. तर मला कुठेही आयडियालिझम असलेला माणूस नाही भेटला. सॉरी माझी चूक झाली. हा परत सॉरी ऍक्टिंग करा. आता कसं येते डॉक्टरांसाठी काही असं असल्या कारणाने. एक मिनिट. मध्ये 1 वर्ष गेलं. वर्षामध्ये डॉक्टरांचं पण लग्न ठरलं नव्हतं. असं होऊन ते लग्न रजिस्टर झालं. आम्ही दोघंही ह्या घरात आलो. आलेल्या 2ऱ्या दिवसापासून खूप पेशंट माझ्याकडे यायला लागले. 25-30 पेशंट दिवसाकाठी जरी मी तपासले तरी माझ्या पहिल्या पगारातले उरलेल्या सगळ्या पैशाची औषधं मला विकत आणायची. म्हणजे पेशंट्स प्लेंटी आणि पॉकेट्स एम्प्टी. पाहिजे बाई गो. हां तसं नका सैल सोडा अगदी एकदम सैल सोडा. जातपात नष्ट व्हावी त्यांनी मग एक गाव एक पाणवठा ही चळवळ केली. आणि असंच नागपूरला हे ग्रुप अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होता. त्याच्यावर एक पुस्तक डॉक्टरनी लिहिलं. मी तपश्चर्या केल्यामुळं मला जी शक्ती प्राप्त झाली त्यामुळे मी हा त्रिशूळ वापरतोय. ही तार माझ्या देखील जिभेत जाऊ शकेल अशी. ती तुमच्यापैकी कुणाच्याही जिभेमध्ये जाऊ शकेल कारण आम्ही तार जिभेत घालत नाही, जीभ तारेत घालतो. शिवाय परमेश्वराय चंद्रशेखराय नमो. शिवाय परमेश्वराय चंद्रशेखराय. ये प्लास्टिक का अंगूठा है और ये जो चेयर है शुरू से ही मैंने इसमें डाल दिया था. इस तरह से अपने अंगूठे में ऐसे करके इस तरह से मैंने हवा में हाथ हिलाया था और हाथ चलाके से मैंने इस तरह से आपको दिखाया और दे दिया था. हर एक के पीछे कुछ ना कुछ कारण होता है. कभी भी ध्यान में रखो, ऐसा चमत्कार करने वाला हमेशा बदमाशी रहता है. उसके ऊपर विश्वास रखने वाला मूर्ख रहता है और उसको विरोध नहीं करने वाला डरपोक रहता है.
त्याच्यापुढं डॉक्टरनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्याच्यामध्ये त्यांना जे मिळत गेली माणसं वेगवेगळ्या जातीची होती, वेगवेगळ्या धर्माची होती, वेगवेगळ्या आर्थिक गटामधली होती. त्यामुळे डॉक्टरांना एक नकळत आनंद झाला. माणसं त्यांच्याजवळ ओढली गेली आणि कारवा वाढत चालला. दाभोळकरांनी ब्लॅक मॅजिकच्या विरोधात कायदा करण्यासाठी पावलं टाकली. 18 वर्षाची ही अविरत झुंज दाभोळकरांच्या मृत्यूनंतर फळाला आली. हे आपलं दुर्दैव. अहो कसली अंधश्रद्धा. संतांनी अंधश्रद्धा काय हे ठरवणारे हे लोक कोण. आणि ह्या हत्या का होतात. कोणी ना कोणीतरी राग येतोच कुणाला कुणातरी. मग अशा पद्धतीचं जर तुम्ही धार्मिक भावना विद्वेषाने भडकवण्याचं काम केलं तर कोणी ना कोणीतरी ताई माते फिरू हा निघणारच. या देशामध्ये मला जो माणूस असा भेटेल की मी धार्मिक आहे आणि मी धार्मिक आहे म्हणून देवाच्या प्रीतीनं किंवा देवाच्या भीतीनं मी नैतिक वागतो, त्याला मी मनापासून हस्तांदोलन करून मिठी मारायला तयार आहे. त्याच्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्णपणे आदर करते. मात्र आम्हाला असं वाटतं की नैतिकतेने वागावं, ते स्वतःच्या विवेकाने वागावं. मग ते शहीद झाले. मला एक 2-3 तास काही सुचत नव्हतं. बाहेर खूप लोक आले होते मला भेटायला. मी खोलीचं दार बंद केलं होतं आणि मी अशी सुन्न होऊन नुसती पडलेली होते. डॉक्टर मनातून आमचे हिरो पण होते, माझ्या मुलांचे पण होते, माझे पण होते. आम्ही एकदम असं म्हटलं की विवेकाचा आवाज बुलंद करू. ही एकदा घोषणा म्हणजे बाहेर जमलेल्या लोकांबरोबर मी ही घोषणा दिली. आणि ती मी कशी दिली, मी तेव्हा सावध होते का नव्हते, मला समजत होतं का नव्हतं हे पण मला आज आठवत नाही. परंतु ती घोषणा दिल्यानंतर माझ्यामध्ये खूप मोठी निर्भयता आली. माझं स्वतःचं दुःख होतं, ते दुःख मी बाजूला ठेवलं असं म्हणणार नाही, परंतु मी एका मोठ्या डिनायलच्या स्टेजमध्ये गेले. कारण डॉक्टर खूपदा बाहेर जायचे आणि परत यायचे, खूप दिवसांनी सुद्धा यायचे. त्यामुळे मला माझं मन असं काय म्हणायचं, हे काय घडलं हे सगळं खोटं आहे. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर परत घरी येणार आहेत, सगळ्यांना असं समजून सांगणार आहेत की हे काय खरं नाही आहे, समाज खूप चांगला आहे आणि मी अजून जिवंत आहे. असं मला एक डिनायलची मोठी स्टेज आली आणि त्या डिनायलच्या स्टेजने मला कुठेतरी थोडंसं ही चळवळ जी आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायला मदत केलं. मुलं मुली माणसं खेडोपाडी शहरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भोवती माणसं गोळा होत होती. दाभोळकरांच्या विचाराच्या शत्रूंनी सनातनी प्रवृत्तीने काही मंडळी काय सांगतायत आम्हाला, नाव सांगा. अरे ही सनातनी प्रवृत्ती हे नावच आहे. अरे महात्मा गांधींचा खून कोणी केला तर रे, त्याच प्रवृत्तीने नरेंद्र दाभोळकरांचा खून केलेला आहे. महात्मा गांधींच्या खुनामध्ये बॅरिस्टर सावरकर हे आरोपी होते. किती लोकांना ठाऊक आहे? खोटं बोलायचे. महात्मा गांधींच्या मुळे पाकिस्तान निर्माण झाला म्हणून महात्मा गांधींचा खून झाला असं सांगताय. हे या महात्मा गांधींचा खून करण्याचा प्रयत्न 7 वेळा झाला. त्यांच्या खुनाचा पहिला प्रयत्न 1934 साली झाला आणि तो पुण्यातच झाला. त्यांच्या मोटारीवर बॉम्ब टाकण्यामध्ये आला. 34 सालच्या या पुण्याच्या प्रयत्नामध्ये नारायण आपटे नावाचा मनुष्य होता आणि त्या नारायण आपटे हाच 1948 साली जेव्हा खून झाला
त्यावेळेलाही तो त्याच्यामध्ये आरोपी होता. आणि 34 सालापासून त्या राष्ट्रपित्याच्या खुनाच्या पाठीमागे तुम्ही लागला होता. पाकिस्तानचं नाव नव्हतं की रे, किती खोटं बोलता, सारखं खोटं बोलायचं. ते खोटं बोलतात याच्याबद्दल मला काही राग नाही हो. आपण खरं समजावून घेतलं याच्याबद्दल मला राग नाही. Gandhi had one mission before him, the eradication of untouchability. If we believe that we are all children of one and the same God, asked he, how can there be untouchability amongst us? मुस्लिम प्रेमी होने का आरोप गांधी जी पर बाद में लगा. ब्राह्मणवादी उन्हें पहले से ही अपना दुश्मन मानते थे. खुद संडास साफ करके गांधी जी और उनके बहुजातीय साथियों ने वर्ण व्यवस्था को हिला दिया था. 1932 में गांधी और अंबेडकर के पूना समझौते ने पहली बार दलितों को आरक्षण दिलाया. नतीजा, कट्टर सवर्णों की आंखों में खून दौड़ने लगा. बाबा हो, दाभोळकर जेव्हा होते तेव्हा तुम्ही जितका वेळ देत होता आणि जितकं काम करत होता त्याच्यापेक्षा आता तुम्ही जास्त काम केलं पाहिजे. दाभोळकर का अधुरा काम कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. दाभोळकर का अधुरा काम कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. Veteran communist leader Govind Pansare and his wife were shot at by two unidentified assailants near their home in Kolhapur city. दोन माणसं बुलेट गाडीवरून आले होते आणि ते पत्ता विचारत होते. निघाल्यानंतर ती लोक कुठं गेली काय आम्हाला माहीत नाही. आणि आल्यानंतर एकदम खूप जोरात असा आवाज आला. मग मी पडले की काय ते काय मला आठवत नाही. आम्ही लग्न झाल्यावरच भेटलो. आमचं काय असं म्हणजे अरेंज मॅरेज होतं. गरिबांच्यासाठी काम करतात एवढं मला माहीत होतं. हुंडा वगैरे तसं काही घेतला नाही. ते कम्युनिस्ट आहेत हे तुमच्या वडिलांना कळलं असतं तर तरी सुद्धा त्यांनी लग्न करून दिलं असतं. हां, दिलं असतं. त्यांना काय असं वाटलं नसतं का कम्युनिस्ट काय वाईटच असतात असं काय नाही. एक होतकरू चांगला वकील आहे असंच त्यांना वाटलं असतं. आणि पहिला मोर्चा म्हणजे दिल्लीचा एक मोर्चा निघाला होता. तर त्यावेळी मला त्यांनी बरोबर निघून गेले. म्हणजे 1966ला आमचं लग्न झालं. त्याच्यानंतर मग मी त्यांच्याबरोबर गेले. कारण मग दिल्ली वगैरे असं काही माहीत नाही ना आम्हाला. पण काही खेड्यातून मग आलेली लग्न होऊन. त्यामुळं मिस्टरांच्याबरोबर नवऱ्याबरोबर जायला मिळते इतकाच आनंद होता तसा. म्हणजे मी त्या मोर्चाने भारावून गेली होती. कारण बऱ्याचदा आम्ही जेव्हा झोपायचो त्यानंतर बाबा कधीतरी घरी आलेले असायचे आणि आम्ही जागे होऊन जेव्हा बाहेर यायचो तेव्हा बऱ्याचदा आमच्या घरामध्ये खूप माणसं आलेली असायची. ही शेतकरी कुटुंबातली माणसं असायची आणि त्यांनी छोटी छोटी काहीतरी बोचकी घेऊन आलेले असायचे. कोणी तांदूळ आणलेलं असायचं, कोणी काहीतरी आणलेलं असायचं. कधी कधी ते वकिलीच्या संदर्भात बाबांपर्यंत पोचलेले असायचे. आणि बाबांची फी काय असायची तर त्याच्या शेतातला जो वानवळा, खरा तर आपण ज्याला म्हणतो की नव्यानं काही आलं की देतं असं कोणीतरी घेऊन यायचं. पण तीच फी म्हणजे बाबांची फी असायची. आणि ते बघूनच आमच्यावरती नकळत या सर्व गोष्टींचे संस्कार होत होते. आणि आमची शिबिरं व्हायची. बाबांनी जवळजवळ 25 वर्षापूर्वीपासून 10 दिवसाचं राज्यस्तरीय शिबिर सुरू केलं होतं विद्यार्थिनींसाठी आणि युवकांसाठी. खरं म्हणजे त्या जो ठसका आहे ना तो ठसका जर कमी झाला की नाही मग त्याच्यात ती गंमत गेली. त्या चालीतली गंमत
गेली. देवानं नाही बाई माणसानं केलं, देवानं नाही बाई माणसानं केलं. माणसानं त्या माणसावर जोर पाहिजे. माणूस आधी होता देव मागाहून आला, माणूस आधी होता देव मागाहून आला. माणूस आधी होता जाती मागाहून आल्या, माणूस आधी होता जाती मागाहून आल्या. तर एक एक कडू प्रत्येकाने तयार करायचं. कॉम्रेड पानसरेंना मी अगदी लहानपणापासून ओळखते आणि अविनाश आणि मी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनमध्ये काम करत असो आणि एक महत्त्वाचा टप्पा आम्ही चळवळीमधून एकत्र घालवला. वयाच्या 35व्या वर्षी तो गेला. किती जरी दुःख झालं तरी त्यांना वाटत असं की आपण आपल्या मुलाचं दुःख आहेच पण ते सुद्धा बाजूला ठेवून गरिबांसाठी काम करायला तर पाहिजेच आपल्याला. स्वातंत्र्य चळवळीमधल्या पुढाऱ्यांनी जी काही तत्व सांगितली होती तीच तत्व भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यामध्ये आली. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे कधीच नव्हते त्यांना हे सगळंच उद्ध्वस्त करायचंय, त्यांना हे सगळंच उद्ध्वस्त करायचंय. त्यांचं तत्वज्ञानच आहे विषमता. गुरु गोळवलकरांचं पंच थॉट काय आहे जरा बघा की. ते सांगतायत हाताची 5 बोटं जशी सारखी नसतात तसं समाजातील सगळी माणसं सारखी नसतात. समर्थन आहे, विषमतेचं समर्थन आहे. कुणीतरी उच्चवर्णीय असायलाच पाहिजे, कुणीतरी नीचवर्णीय असायलाच पाहिजे, हा निसर्गाचा नियम आहे असं तत्वज्ञानच जे शिकवतात त्यांचं राज्य आलेलं आहे. गुरु गोळवलकरांचं नाव आज ते जरा कमी घेतात, हुशार आहे. सध्या ते सर्वात जास्ती नाव कुणाचं घेत आहेत? महात्मा गांधीचं. पण हा सुद्धा एक डाव आहे, डाव आहे. आपल्या पनवेलमध्ये महाराष्ट्रामध्ये नथुराम गोडसेचा खुनाचा दिवस हा शौर्य दिन म्हणून पाहण्यामध्ये आला. काय शौर्य? शस्त्रविहीन असलेल्या एका म्हाताऱ्या माणसाला ठार मारलं. काय शौर्य? घरोघरी धुणीभांडी करणाऱ्या मोलकरणी असो, रस्त्यावर बसणारे फेरीवाले असो, शेतकरी, हमाल सर्वच शोषितांसाठी कॉम्रेड गोविंद पानसरे हे कायमच झगडत आलेले आहेत. लढा, पुढे चला असा संदेश त्यांनी आयुष्यभर या सर्व कष्टकऱ्यांना दिला आहे. इथे आलेल्या प्रत्येकाला आज हुंका अनावर होतोय, कारण त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून पोट तिडकीनं व्यवस्थेशी भांडणारा आज त्यांचा नेता त्यांच्यातून कायमचा गेलेला आहे. परंतु त्यांचे विचार हे तितक्याच ताकदीनं पुढे नेण्याची एक मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवरच आहे. मी एका छोट्याशा खेडेगावामध्ये शेतमजूर कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा. मराठी 7वी पर्यंतचं शिक्षण मी त्याच गावामध्ये घेतलं. पण त्या काळामध्ये सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये भागीदारी केलेले काही स्वातंत्र्य सैनिक आमच्या गावामध्ये कार्यरत होते. त्यांनी राष्ट्रसेवा दलाची शाखा काढली होती. मी राष्ट्रसेवा दलात जाऊ लागलो. तसं काही वर्ष मी समाजवादी पक्षामध्ये होतो. आणि मग समाजवादी पक्षामध्ये असा एक विभाग होता, अरुणा असफल्ली त्याचं पुढारीपण करत होत्या. त्यांच्याबरोबर मी डाव्या समाजवादी गटामध्ये गेलो आणि पुढे हा डावा समाजवादी गट हा कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन झाला. मी कोल्हापूरच्या रस्त्यावर वर्तमानपत्र विकलेली आहेत. कोल्हापूरच्या नगरपालिकेमध्ये शिपाई म्हणून काम केलेलं आहे. याच वेळेला माझं शिक्षण चालू होतं. क्रमामध्ये मी वकील झालो. माझ्या वकील होण्यात, माझ्या शिक्षण होण्यामध्ये शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग ह्या बोर्डिंगचा फार मोठा वाटा आहे.
मी विद्यार्थी असताना भगतसिंगाचं चरित्र वाचलं. त्यावेळेला माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली होती की आपण जर अगोदर जन्माला आलो असतो तर आपण भगतसिंगासारखं काहीतरी केलं असतं की नाही माहीत नाही. मग जेव्हा मग 55 साली गोवा मुक्तीचं आंदोलन सुरू झालं, ते स्वातंत्र्य आंदोलनच होतं. Inflamed by Portugal's refusal to evacuate its 400-year-old colony of Goa, 5,000 unarmed Indians march on the enclave in a peaceful invasion attempt. Met by gunfire. When the attempt is over, 22 are dead, 120 wounded. आमच्या शेजारी 6 माणसं मरण पावली. माझ्या तुकडीतले शेख सनाउल्ला म्हणून कोल्हापूरचे कार्यकर्ते होते, त्यांनाही गोळी लागली. म्हणजे 1 फुटाचं अंतर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. आमची त्यांच्या हद्दीमध्ये पडलेली प्रेतं आणायला सुद्धा त्यांनी विरोध केला. कुछ देर पहले प्रधानमंत्री मोदी ने मुंबई के समंदर में जल पूजन किया है. छत्रपति शिवाजी स्मारक की आधारशिला रखी है. 3600 करोड़ की लागत से यह प्रतिमा बनेगी और दुनिया की सबसे ऊंची प्रतिमा होगी. पूरा देश जब निर्माण कार्य पूरा होगा तब गर्व की अनुभूति करेगा और विश्व में सीना तान के खड़ा होगा कि दुनिया का सबसे ऊंचा आइकॉनिक बिल्डिंग हमारे पास है, छत्रपति शिवाजी महाराज की. 17वीं सदी में जब मुगल साम्राज्य कमजोर हुआ, शिवाजी एक मराठा योद्धा सामने आए. आज सभी राजनीतिक दल उन्हें अपनाने की होड़ में हैं. कथाओं में उन्हें हिंदुओं का मसीहा माना जाता है, मगर वे कभी इतने सीमित नहीं थे. शिवाजी महाराज हा मुसलमानांच्या विरुद्ध होता अशी त्याची प्रतिमा जनमानसामध्ये तयार करण्यामध्ये आली होती. शिवाजीच्या पदरी किती मुसलमान होते? शिवाजीच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान, मुसलमान मनुष्य. तोफखाना हे शिवाजी महाराजांच्या काळातलं सर्वात प्रगत हत्यार. त्याच्यावरचा प्रमुख इब्राहिम खान. पुण्यात तुमच्यापैकी किंवा आणखी कुणाला तरी वाटेल एखादा मुसलमान चांगला असतंय. शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं जातं. कुणी लावलं हे शेपूट गोब्राह्मण प्रतिपालक? शिवाजी महाराजांची स्वदस्तुराची एकाही पत्रामध्ये शिवाजी महाराज स्वतःला गोब्राह्मण प्रतिपालक असं म्हणत नाहीत. मग हे शेपूट कुणी लावलं? गो दोघांपैकी एकाने. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. हो माता की जय. आमच्या हिंदू राष्ट्र आपलं हे समस्त हिंदू आघाडी समस्त हिंदू आघाडी. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे. राज्य आपले देशद्रोही तितुके कुत्ते, देशद्रोही तितुके कुत्ते. मारो निघालावे परते, मारो निघालावे परते. देव मस्तकी धरावा, देव मस्तकी धरावा. अवघा कल्लोळ करावा, अवघा कल्लोळ करावा. मुलुक बडवावा की बुडवावा, मुलुक बडवावा की बुडवावा. धर्म संस्थापनेसाठी, धर्म संस्थापनेसाठी. शिवाजी के भाईचारे की विरासत गोविंद पानसरे याद दिलाते हैं. पन्हाळगडावर शिवाजी महाराजांचा मुक्काम होता. शत्रूंनी मोगलांनी पन्हाळगडाला विडा घातला. 4 महिने झाले
तिथलं दाना वैरण अन्न पाणी संपत आलं. शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता आपण पन्हाळगड सोडायचा. म्हणून त्यांनी एक युक्ती केली. एका शिवाजीच्या उंचीच्या माणसाला खोटा शिवाजी तयार केला, त्याला पालखीत बसवला. शत्रूच्या लक्षात यावं की शिवाजी सापडला, की म्हणजे मग वेढा असेल तो पातळ होईल आणि त्या पातळ वेढ्यात निघून जाता येईल. हा जो खोटा शिवाजी बनला होता हा कोण होता? पण तो कोणी मराठा नव्हता, ब्राह्मणही नव्हता. शिवा काशीत व्यवसायानं न्हावी मनुष्य ते शिवाजीसाठी मरायला का तयार झाले? शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आज्ञा दिलेली आहे, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. काय वाक्य आहे? तुम्ही विचार करा की हो, अगोदरच्या राजांचं सैन्य उभ्या पिकातनं जात होतं आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं सैन्य हे पिकातनं न जाता कडेकडेने जायला लागलं, त्या शेतकऱ्याला काय वाटलं असेल? माझ्या पिकाची काळजी करणारा हा राजा कोण आला? आणि हा राजा असेल तर मी मेलो तरी चालेल, परंतु हा जगला पाहिजे हे त्याला वाटलं. एक तरफ पानसरे का विवेकी शिवाजी तो दूसरी तरफ सरकारी पाठ्यक्रम और बाजारू प्रसार माध्यम. कथा अनुसार शिवाजी दक्खन सल्तनत के सरदार अफजल खान के साथ शांति वार्ता के लिए तैयार हुए. भेंट बिना हथियार की होनी थी, मगर जीत हुई चतुराई की. अफजल खान की हत्या का चित्रण जगह जगह फैला है. जगाला जर शाप लागला असेल, मानव जातीला जर कलंक लागला असेल तर तो कलंक आहे इस्लाम. अफजल खान मौलवींच्या अंगात येतो, या अल्लाह शिवाजीने दगा किया. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आहे, साप विषारी देश जननीचा ये घेऊ चावा, औचित गाठुनी ठकवुनी भुलवुनी कसाही ठेचावा. Police have arrested 7 members associated with the Hindu Rashtra Sena, that's a radical outfit in Maharashtra, for the alleged murder of a young Muslim IT professional. शिवाजी महाराज के कुछ पिक्चर गलत तरीके से पेश किए थे व्हाट्सएप पे. उस चीज़ को लेकर जो है ना हिंदू तंजीमों ने बहुत हंगामा मचाया और तय किया ये करने वाला कोई मुसलमान है, मगर वो गैर मुस्लिम है. ये पता चलने के बाद भी मीडिया ने उस चीज़ को जो है एलेबोरेट नहीं किया, हाईलाइट भी नहीं किया. और धनंजय देसाई और हिंदू राष्ट्र सेना यानी मोहसिन का मर्डर होने के आधा घंटा पहले ही उसने एक बयान दिया और लोगों को वर्गलाया, उनके लोगों को. और वो लोग जो है ना हॉकी स्टिक्स, बार्स, स्टम्प्स, 7-8 मोटरसाइकिल्स पे थे. मोहसिन उस वक्त जो है ना ईशा की नमाज अदा करके टिफ़िन लेकर निकला, तो सामने से जो मॉब आया उनका मंशा यही था कि जो भी जो है शनाख्त कर सकें कि भाई दाढ़ी है, टोपी है और पठानी पहना हुआ था वो और ग्रीन कलर का था, वो आइडेंटिफाई किया कि भाई ये मुस्लिम है. तो उन्होंने फ़ौरन उसको पीटना शुरू किया और मोहसिन को इतना पीटा, सीमेंट का जो कंक्रीट है वो भी बच्चे के सर पे मारा उन लोगों ने. मैंने भी जब पहले मीडिया वालों को यही बताया कि भाई हमारा बच्चा बेगुनाह था और मैं नहीं चाहता कि किसी बेगुनाह की जान मेरे बच्चे का नाम लेकर हो. तो हमने हमारे जो मौलाना इब्राहिम साहब, उन्होंने जब मैयत के बाद इतनी बेहतरीन स्पीच की उन्होंने कि लोग खामोशी से निकल गए, हालांकि इतना मुजबस ज़्यादा था, लोग सब चले गए. अब ये हम देखते हैं भाई जैसी मोदी गवर्नमेंट आ गई इन लोगों के हौसले बुलंद हो गए और ये मोहसिन जो है पहला विक्टिम रहा मोदी गवर्नमेंट आने के बाद. हिंदुस्तान सबसे प्राचीन राष्ट्र है, लेकिन इतिहास अब अपनी करवट बदल रहा है. जिहादी आतंकवादी अल्लाह अकबर के नारे देकर बम विस्फोट कर रहे हैं. ईसाई मिशनरी नग्न नृत्य कर रहे हैं. क्या है इसका जवाब? हिंदू राष्ट्र सेना. हिंदू राष्ट्र सेना इज एन ऑर्गेनाइजेशन, इट इज अ फैसिस्ट ऑर्गेनाइजेशन. हाँ, हिंदू राष्ट्र सेना एक फैसिस्ट संगठन है.
मूर्ख मुसोलिनी ने फैसिस्ट शब्द का दुरुपयोग किया। फैसिज्म का असली अर्थ है बंधुभाव। दाभोलकर हत्या के 2 महीने पहले सनातन संस्था में कट्टर हिंदू संगठनों की बैठक। वक्ता धनंजय देसाई। अब वास्तव ऐसा है कि हम ये सम्मेलन रखे हैं जिनकी पुण्याई मैं उन परम पूज्य डॉक्टर जी को पहले विनम्र अभिवादन करता हूँ। साक्षात हमें चैतन्य शक्ति का अनुभव जिनसे हुआ, हमें संगठित होकर सशस्त्र क्रांति का पुरस्कार करना होगा और किसी भी हद तक किसी भी स्तर पे जाने के लिए हमें हिचकना नहीं है। मुसलमान जो है यहाँ का बिल्कुल नंगा निहत्था, सिर्फ सिक्योरिटी चाहता है वो इस मुल्क में, और अफसोस की बात है कि हमारी हुकूमत जो है उसको सिक्योरिटी भी नहीं दे सकती। जे हिंदुत्ववादी लोकांनी इथं दंगल घडवली त्यावेळी आमची मशिदीवर पत्रे मारले, इथे गाड्या पूर्ण होत्या, इथं लागलेले रिक्षा म्हणजे टपरी, आपली चहाची टपरी, पानपट्टी, हे सगळे उलटून पालटून त्यांचं नुकसान भरपूर केले। त्यावेळेला कोणी आमच्याकडे मदतीला आले नाहीत। त्यावेळेला आपले कॉम्रेड गोविंदसाहेब पानसरे साहेब आमच्या मदतीला येऊन आमची लोकांची सगळी पाहणी करून त्यांचा मदतीचा हात पुढाकार दिला त्यांनी, आणि आम्हाला मदत गोळा करून त्यांनी आमची नुकसान भरपाई करून दिली। त्यावेळेला पूरा माइंड में पूरा रिसर्च करके पूरा प्लानिंग के हिसाब से किए थे ना। पानसरे ने आपकी मदद की और आपने उनकी पक्ष की क्या मदद? मैं भी इनसे पूछे, मैं वही पक्ष में हूँ। मुस्लिम का कोई संगठन ही नहीं ना हमारे यहाँ कोल्हापुर में, तो पक्ष भी बनाया नहीं अब तक। और आप कितने सालों से पक्ष में? 16 साल। 16 साल। तो आपको कैसे प्रेरणा मिली? मैं साहब का असिस्टेंट ही था। कब से? मैंने आपको बहुत 1999 से, तो तभी से मैं अभी तक उधर ही हूँ। कि वो लोग इतने अच्छे थे कि उनको छोड़ के जाने का कभी दिल चाहा ही नहीं। उनका एक सोच लोगों के बारे में, गरीबों के बारे में अलग थी। वो देख के है ना, आज मैं 5 वक्त की नमाज़ पढ़ता हूँ, लेकिन उन्होंने मेरा कभी ऑब्जेक्शन नहीं लिया। तो कुछ अलग हट के लोग थे वो। अभी तो हमें डर लग रहा है ना, पहले के साथ अभी गोविंद सर थे, तो अभी ऐसा कोई नहीं ना हमारे साथ लड़ने वाला अभी, इसलिए हम भी डरते हैं। रात हुई तो डरते हैं। या खुर्चीवर तुम्ही बसत नाही? नाही, सरांची सूर 40 ते 42 वर्ष त्यांची प्रॅक्टिस झाली वकिली पेशात। त्या पिरियडमध्ये त्यांनी कोणत्याही मालकाची एकही प्रकारची केस त्यांच्याकडे घेतलेली नाही। बरेच मॅनेजमेंटचे लोक आमच्याकडे येऊन जायचे, उदाहरणार्थ साखर कारखाना, बॅग भरून काही वेळा पैसे समोर आणले, त्यावेळी पण साहेबांनी त्यांना बाबा मी तुमचं स्वीकारू शकत नाही असं स्पष्ट सांगून परत पाठवून दिलं। न्यायाधीश एखादा जर पैसे खात्याला असं समजलं असलं तर डायसवर जाऊन सांगणार की आम्ही तुमच्या पुढं काम चालणार नाही, तुम्ही भ्रष्टाचार आहे, आणि असे 2 ते 3 न्यायाधीश त्यांनी ते घालवले समोरासमोर सडेतोड। साहेबांचं वाचन जे होतं ते असं सर्व विषयाला अनुषंगानं असं होतं। पानसरे साहेबांना आवडणारे संत म्हणजे सावंतामाळी, तुकारामांचा जो जे का रांजले गांजले त्याशी मनी जो आपले, त्या बाबतीत साहेबांचं म्हणणं असं होतं की हा अभंग आमच्या मार्क्सवादाच्या जवळपास कुठेतरी आहे। प्रत्येक वेळेला आम्हाला इथं दुपारी चहाच्या वेळेला हे अभंग असे म्हणून दाखवायचे। संत वाङ्मयावर चर्चा सुरू होती, तर मी त्यांना साहेबांना विनोदानं असं म्हटलं की आमच्या गावात जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्या ठिकाणी येत्या एकादशीला तुमचं कीर्तन ठेवूया, गोविंद बुवा पानसरेंचं एक कीर्तन ठेवूया। अशा पद्धतीने आम्ही थोडीफार त्यांची चेष्टाही करत होतो। त्यांचा मेंबर होतो मी त्यांच्या युनियनचा। मग नंतर 96ला मला डेअरीतून कमी केलं, तिने मला काढून टाकल्यानंतर साहेबाकडनी केस होती ती। मग नंतर ती केस माझ्यासाठी निकाल झाली आणि माझा योगायोग असा की तारीख दिली आणि त्यावेळेला साहेबांचा डेट झाली, साहेब वारले। पर्स म्हणजे माझ्या साहेबांचं हे असं साहेब माझं
अगोदर मी शेतीच करत होतो. दूध संघाच्या संघटनेमध्ये मी पण काम करू लागलो. कॉम्रेड पानसरेंनी मला शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर, शाहीर वामनदादा कर्डक यांची गाणी त्यांनी स्वतः मला सांगितली आणि मग माझ्यात असा बदल झाला, मी देखील मग वास्तव बघू लागलो. कॉम्रेड पानसरेंची फार तळमळ होती की ग्रामीण भागापर्यंत कलाकारच खरा इतिहास पोचवू शकतात. त्यामुळे कॉम्रेड पानसरेंची अशी इच्छा होती की महाराष्ट्रातील अशी सगळी कला जाती एकत्र करावी. आणि कॉम्रेड पानसरेंनीच शीतलला फोन करून सांगितलं, आमचे एक कोल्हापूरमध्ये निकम शाहीर आहेत, ते तुला साथ देतील. आणि उठ गड्या मरदा दादा पली रातही सरणार नाही, असंच राहिलो डोळ मिटून तर तांबडच फुटणार नाही, असंच राहिलो डोळ मिटून तर तांबडच फुटणार नाही, असंच राहिलो डोळ मिटून तर तांबडच फुटणार नाही. या देशाला फार संतांची मोठी परंपरा आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत गाडगे बाबा. नामदेवाचा सुईदोरा घेऊन आबाळ घेऊ शिवून, सोका आपला मातीत गेला बगबडव्याला भिवून. आणि जागतिकीकरणात गौरवांचा आपल्या देशामध्ये खाऊजा धोरण आलं, सुतारांचं काम बंद झालं, 12 बलुतेदारांचं काम बंद झालं आणि जागतिकीकरणात गोरोबांचा चिखल गेला वाळून. या मातीतून उभा ठाकला कुलवाडीचा सरदार. आपल्याला खरा इतिहास कळायला पाहिजे. कोण होते शिवाजी राजांचे सैनिक? कॉम्रेड पानसरे यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं, शिवाजी राजांचे सैनिक शेतकरी होते, मुस्लिम होते, साळी कोळी माळी होते. दलितों के खिलाफ बढ़ते अत्याचार के बावजूद उच्च जाति के लोग अत्याचार विरोधी कानून को रद्द करने की मांग कर रहे हैं। राज्य की 75% जमीन मराठों के पास है और साथ में राजनीतिक ताकत और इज्जत भी, पर खेती में मंदी के कारण ग्रामीण पूंजी घटी है। अब मराठा दलितों की तरह आरक्षण की मांग कर रहे हैं। आणि शेवटचं शांतिपूर्ण आंदोलन आहे। याच्यानंतर मात्र आमचा मराठा समाज हातामध्ये तलवार घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो। संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये गावांमध्ये जातीयता पाळली जाते आणि दलितांची वस्ती गावाबाहेर असते, त्यांना पाणी पण उच्च जातीय पाणी मिळत नाही। हे बिलकुल नाही। अशा प्रकारची घटना कुठेच होत नाही। हा मराठा समाजाबद्दल मोर्चा आहे, दुसऱ्या जातीच्या बद्दल इथे तुम्ही घालूच नका ना, तो प्रश्न विचारण्याची तुम्हाला काय गरज आहे? दुसरी गोष्ट चालू झालं पाहिजे। सांगितलं होतं 10 वर्ष ते लोक आपले, तुम्ही जसं गावाच्या बाहेर म्हणतात ना, ते लोक 10 वर्ष जर त्यांना दिलं तर ते आपल्या बरोबरी येतील। आता ते बरोबरीने आले, ते आपल्या डोक्यावर चढलेत। आपला शत्रू कोण? ब्राह्मण की ब्राह्मण्य? ब्राह्मण्य म्हणजे इतरांना तुच्छ लेखणं। ब्राह्मण्य हा संसर्गजन्य रोग आहे। या रोगाची उत्पत्ती जन्मानं ब्राह्मण असलेल्या जातीमध्ये झाली हे खरं, पण हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे आणि मराठे ब्राह्मणांच्या शेजारी असल्यामुळे, क्षत्रिय शेजारी असल्यामुळे हा रोग त्यांच्यात पसरला। पसरत सगळ्यांना लागायला लागलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, कुणी मला तुच्छ म्हटला तर ते मी सहन करणार नाही, पण मी कुणाला तुच्छ म्हणणार नाही। पैसे
मी आर्मीतून नुकताच रिटायर झालो होतो आणि गाडीवर उभा राहत होतो, कारण मला नोकरीसाठी मी पैसे मागायला गेलो होतो बँकेत. रिक्षा घेण्यासाठी प्रयत्न होता माझा. माझी पत नाही असं मला बँक ऑफ इंडियानं सांगितलं. आपण स्वतः मग चहाची गाडी चालू केली आणि या चहाच्या गाडीच्या वेळेला देशपांडे नावाचे या शाहूपुरी पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर होते. ते लोकांना काठीनं मारत होते. मग मी त्यांची काठी धरली एकदा आणि त्याच्यामुळे मी या नेतृत्वामध्ये आलो. कॉम्रेड पानसरेंच्या नेतृत्वाखालचं वैशिष्ट्य हेच होतं की आमचे फेरीवाले प्रदूषणाबद्दल बोलत होते, पर्यावरणाबद्दल बोलत होते. पूर्वी जी मी देशसेवा म्हणून गेलो त्याच्यापेक्षा ही सेवा निराळी आहे. ती भूमीची सेवा होती, जमिनीची सेवा होती, पण ही माणसांची सेवा आहे. त्या दिवसापासून मी प्रतिज्ञा केली की मी हा घेतलेला झेंडा खाली ठेवणार नाही. कॉम्रेड पानसरे अध्यक्ष होते. त्यांचे वडील दारू पित होते आणि दारू पिण्यातच ते गेले आणि आईनं शेतमजुरी करून त्यांना सांभाळलं, ही आठवण त्यांना सतत असायची. उभी बाटली आडवी झाली. फार कमी लोकांना माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने कायदा केलेला आहे की गावातल्या सगळ्या बायकांनीच फक्त मतदान करायचं. 51% मतांनी जर सांगितलं की बाटली आडवी करायची तर तुम्हाला मी सांगतो की दारूचं लायसन्स दिलेलं दुकान बंद करतायत. आम्ही महिला विशेष ग्रामसभा घेतली आणि महिलांनी मिळून असं ठरवलं की आपण गावातली दारूबंदीच करूया. हे सरपंच आत्ता नवीन सगळ्यांच्या घरात हा धगधगता प्रश्न होता. त्याच्यामुळं महिला अगदी काही सगळं झुगारून बाहेर आल्या. निवडणूक आम्ही जिंकली अक्षरशः म्हणजे त्या दिवशी जत्रेचं स्वरूप आलेलं. त्यांचा फोटो काढ बाबा दारूची बाटली, दारूची बाटली. सर ओके सर. येस सर. ओके सर. ओके सर. सर जय सर. माननीय गोविंद पानसरे मर्डर केस के तपास में कोल्हापुर पुलिस पूरी क्षमता के साथ काम कर रही है. इस घटना को 3 महीने हो गए शायद, तो अभी तक अरेस्ट हुआ है किसी का? अब तक अरेस्ट नहीं हुआ है किसी का, बट एट दिस पॉइंट मैं इतना ही बोल सकता हूँ कि इन्वेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस नाउ. दाभोलकर की भी हत्या हो गई 2 साल हो गए उसके, उसमें भी किसी का अरेस्ट हुआ है क्या? I cannot speak for the Dabolkar case because I am more concerned with the case on Pansare. So, murders happened in a similar way. Morning walk, 2 people coming on motorcycles and killing them, and nobody arrested. Okay. So you must have also noticed this similarity. Yeah, all I can tell you at this point is that we are probing all angles. When Muslims are suspects, arrests happen, and sometimes they wrongfully happen, like in the Malegaon blast. As far as I am concerned, I am more concerned about what is Kolhapur police is doing. Correct, but if you do not arrest anybody after 3 months, and in the Dabolkar matter after 2 years, how will you proceed? Well, our focus is to find out the persons who did the crime, and when we find them, we will arrest them. बुद्धं शरणं गच्छामि. सुनो, ये बहुत पुरानी कहानी है. ईसा पूर्व 399 साल की. यूनान की राजधानी थी एथेंस. वहां एक शख्स था, सुकरात, विवेकों का सागर, सच्चाई की मिसाल. लेकिन एथेंस की शासकों ने आज चलाया है उस पर एक मुकदमा. सुकरात युवाजनों को स्वतंत्रता से सोचने के लिए बाध्य करते हैं. सुकरात तुम्हें इस समाजद्रोह के लिए
जहर पीने की सजा हम फरमाते हैं। माणूस मारला आज माणूस मारला. गेले 25 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आहे. ही जी सगळी आमची मंडळ आहे ही काय करतात, मी आमच्या काही मित्रांची ओळख करून देतोय. अरुण भोसले, तो दररोज सकाळचा दूध टाकायला जातो आणि मग कॉलेजला जातो. तर नुकतं त्यानं लग्न पण केलं 1 वर्षापूर्वी, की आंतरजातीय विवाह केलं. खरं टाळ्या वाजवा तुम्ही त्याच्यासाठी. ज्यानं प्रेम केलं आणि त्या मुलीची जात बघायची त्याला गरज वाटली नाही, याला म्हणायचं खरं प्रेम. अंधश्रद्धेची खरी भयानकता ही आहे, मुलगी ज्यावेळी घरी येऊन सांगते की मी माझं लग्न ठरवलंय तो दुसऱ्या जातीतला आहे, तेव्हा तिचा शास्त्राचा पदवीधर असलेला प्राध्यापक बाप तिला असं म्हणतो की बेटी तूने ये क्या किया, पूरी खानदान की इज्जत खतरे में मिला दी. ती जर त्याला असं म्हणाली की अहो बाबा तुम्हाला माहीत नाही आहे का की आता सगळ्या माणसांच्या जिनोममध्ये 99.97 पॅटर्न एकच आहे जिनोमचा. नाही, मानसिक गुलामी असं सांगते की काही जाती उच्च असतात, काही जाती नीच असतात. कोल्हापुरामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाने अंधश्रद्धा नियमाचं काम सुरू झालं. त्यामध्ये जातीच्या भिंती तोडून आंतरजाती आंतरधर्मीय लग्न लावण्याचं एक वेगळा मंचच पक्षाच्या आणि आनिसाच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने चालवला जातो. ब्राह्मणांना श देण्यासाठी 1922 आपण शाहू महाराज वैदिक स्कूल निर्माण केलं. त्यावेळी काशीला जाऊन काशीचे ब्राह्मण आणून त्यांना शिकवायला आणले इथं मराठा पुरोहित तयार करायसाठी. मार मांग चंबा संपूर्ण 12 बोलतेदार लोकांना शिकवलं त्यांना, कुठल्याही जातीचं असो. कोल्हापूरला आल्यानंतर विद्यार्थी असताना माझ्या असं लक्षात आलं की इथे उठसोट जो तो शाहू महाराजाचं नाव घेतो आहे, हे काय प्रकरण आहे काय. आणि त्यानंतर मी शाहू महाराज वाचला. तो समज अभ्यासानं अधिक दृढ झाला. 1922 साली निधन पावलेल्या ह्या राजानं एक सरंजामदार राजा असताना राखीव जागेचा हुकूम काढला. 50% राखीव जागा ठेवल्या आपल्या संस्थानामध्ये. या माणसानं सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. या माणसानं कौटुंबिक हिंसाचाराच्या विरुद्ध कायदा केला. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. एवढी दूरदृष्टी या माणसाकडनं आली कशी. आणि त्याच्यामुळे मी मार्क्सच्या विचाराबरोबरच सामाजिक समता आणि आर्थिक समता दोन्हीचं कॉम्बिनेशन करू लागलो. मी गुरव आहे, ही भाट आहेत, मराठा आहेत, सगळ्या जातीची लोक आहेत आणि मातंग समाजाचा पण आपल्याकडे विद्यार्थी एक आहे इथं. हे संस्थेचं हे रजिस्टर आहे. अंगठा आणि दोन्ही पर सही पण घेतली जाते. तसेच विवाहाचं दोघांचं अफिडेविट केलं जातं. कशासाठी संमतीपत्र घेतलं जातं की परत कधी वधूवरामध्ये तक्रार कोणत्या पद्धतीची होऊ नये आणि हा विवाह कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे टिकावा. आंतरजातीय लग्न झाले त्याचे पेढे. हो, तर या जिल्ह्यातली लग्न जवळजवळ मला वाटते 60 ते 65% लव्ह मॅरेज लग्न होते. आणि आंतरजाती पण आहेत ना त्यात. मुलगा आहे हरिजनचा, मुलगी आहे मराठ्याची, ही सुद्धा लग्न झाली आहेत. कोल्हापुरामध्ये मी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र काही वर्ष चालवतो. जाती अंतासाठी जाती उद्धार. आंतरजातीय आंतरधर्मीय सुद्धा हो, म्हणजे मुसलमानची मुलगी जरी असली तर आम्ही मराठ्याच्या मुलग्यावर लग्न करतो, परंतु आमची मुलगी मुसलमानांच्यात देत नाही आणि करत नाही आम्ही ते. पांचारांना ते आवडलं नसेल. हो, ते आवडणार नाही. हो, कारण हे शाहू महाराजांच्या नाही, त्यांच्या विचारसरणीमध्ये बसायचं नाही. ते आता काय माहिती आहे, हे त्यावर जे हिंदू सर्व संघटना एक आली आमच्या इथं. कुठली ती विश्व हिंदू परिषदेचं काय इथले तिकडची लोक आली. तुम्ही हे असं इथं लग्न लावलेलं रोखलं तिने. ते लावाल तो आम्ही लग्न, तिने रोखलं ते आणि ते करू नका म्हणली तिने.
आपला मुद्दे तुकाराम बुवा कोण आहेत बरे? मीच तुकाराम. बोला, काय काम काढलं आपण? श्री तुकाराम बोलोबा आंबेले, आपण करत असलेल्या धर्म चिकित्साच्या गुन्ह्याबद्दल आपल्यावर खटला भरण्यात येत आहे. तुका म्हणे वर्णा धर्म, अवघे आहे समब्रह्म. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. तुकाराम, जन्माने आपण शूद्र आहात आणि धर्म चिकित्सेचा अधिकार फक्त ब्राह्मणाला केले. पाप, महापाप. धर्म बुडव्या सबब तुकारामास रचलेले अभंग इंद्रायणी मध्ये बुडून समूळ नष्ट करण्याचे आदेश धर्मपीठ देत आहे. जातीवाद पे अरे धर्मवाद पे गोविंदराव पानसरेंचा खून झाला, कुठलाही तपास नाही, खुनी सापडलेला नाही. ही लांछनास्पद परिस्थिती आहे. पोलीस यंत्रणा आणि समाज यंत्रणा. जयश्री जगन्नाथ भिसे, मी झाडूवाली म्हणून काम करते. दर महिन्याला आम्ही त्या पुलावर जमतो, पण ते एक गेले तरी हजार पानसरे तयार होतील, हजार तयार होतील आणि झालेत म्हणून आम्ही लढतोय. त्यांचा कुणी पकडा. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक केल्यानंतर पोलिसांच्या तपासाला आता वेग आलाय. पकडलंय समीर गायकवाडला, तर त्याचं तुम्ही समर्थन का करताय? त्याला मदत करणं हे एक हिंदू विधिज्ञ परिषद, आम्ही मालेगाव 2008 मध्ये देत आहोत, मिरजच्या दंगलीत देतो, आमचं कामच आहे. Support for Sameer Gaikwad and the group he belongs to, the extreme right-wing Sanatan Sanstha, also came from no less than the Chief Minister of Goa. चूक एकट्याने दोघांनी केली तर त्या दोघांचे इट शुड नॉट रिफ्लेक्ट ऑन द एंटायर ऑर्गेनाइजेशन. गोवा, जो कभी अपनी धार्मिक सहिष्णुता के लिए जाना जाता था, अब खतरनाक सनातन संस्था का गढ़ है. सम्मोहन विशेषज्ञ डॉक्टर जयंत आठवले के नेतृत्व में सनातन कट्टर हिंदू संगठनों का केंद्र बना है, जो आज तर्कशील लोगों की हत्या के मामलों में घिरा हुआ है. आम्ही सोनार इकडच्या रामनाथी टेम्पलमधलं सोनं आमच्या घरात तयार केलं आहे. आमची फॅमिली म्हणजे ग्रेट ग्रँडफादर, त्यांचे फादर सगळे इकडे जन्माला आलेत. आणि हे सनातन आश्रम 2002 या दरम्यान रामनाथीत आली आणि इकडच्या लोकांना पहिली त्यांनी मिसगाईड केलं की इथे हॉस्पिटल येणार, खोटं बोलून एवढं मोठा सनातन आश्रम इकडे उभं केलं. पण आमच्या रामनाथी गावचा एकही माणूस तिकडे साधक नाही. सुरुवातीला त्यांनी लोकांना काही कसला त्रास दिला नाही, पण जेव्हा 2009 मध्ये गोव्यात बॉम्ब ब्लास्ट झाला त्यामध्ये जे माणूस मेले ते सनातन संस्थेचे साधक होते. गोवा के मडगांव में बीती रात धमाके में इस्तेमाल हुआ विस्फोटक एक स्कूटर में छुपा कर रखा गया था. पुलिस ने उस स्कूटर के मालिक सहित 3 लोगों को भी हिरासत में लिया है. पुलिस अब इन लोगों के इस हिंदू संगठन के साथ रिश्तों की जांच भी कर रही है. जे माणूस तिथे गेले होते ते बॉम्ब पब्लिक प्लेसवर फोडण्यासाठी गेले होते, पण तो त्यांच्याच हातात फुटला. कुठे राहतात पुण्यामध्ये? रामनाथी. सतबंडा पाटील काय करतात काम? नंतर आम्हाला कळलं की ते साधक होते आणि ते इकडेच राहायचे रामनाथीमध्ये. 2
months after this blast on the eve of Diwali accidentally killed the two main conspirators. More details now emerging on how the sinister plot went wrong. The person who had assembled the circuits, the Dhananjay Ashtekar, who is an engineering student from Ichalkaranji, could not arrive in time. Then they decided to go ahead without waiting for him. So that's why they bossed up the whole thing, and they timed it in such a way that the blast occurred immediately when they were joining the circuits. Police sources say that the Margaon blast was just a small part of a larger conspiracy of death and destruction. बॉम्ब ब्लास्ट झाला तेव्हा त्या दिवशी मडगावमध्ये नरकासूर वध स्पर्धा जी गोव्याची परंपरा आहे ती स्पर्धा तिकडे चालू होती आणि या सनातन संस्थेने नेहमी नरकासूर स्पर्धेला विरोध केलाय. गोव्यात आमच्या आता दिवाळीसाठी आम्ही हे करतो, नरकासूर म्हणजे आम्ही एक प्रतिमा करतो राक्षसाची आणि त्याला कृष्ण त्याचा वध करतो आणि अखिल गोवा कॉम्पिटिशन असतं मडगावमध्ये, जुनी परंपरा. आणि त्याचबरोबर नरकासुराचा वध झाला असा. सनातन आश्रमच्या आतमध्ये जे काय होतं ते कोणाला कळतच नाही. तिकडे जन्म कोण घेतो कोण मरतो ह्याचं पण रजिस्टर असत नाही. माझी अशी मागणी आहे 2005 पासून तिकडचं फुटेज मागवा, म्हणजे काय त्यांचं प्लॅनिंग काय प्रशिक्षण सगळं लोकांसमोर येईल आणि हे सगळं फुटेज पोलीसकडे आहे. जेव्हा 2009 मध्ये तिकडे छापे पडले सगळं रेकॉर्डिंग आलं आणि ती फाईल दाबली गेली आहे. आता कुठे आहे फाईल मला माहित नाही. राजकीय दबावापोटी गरीब लोकांना ते प्रवृत्त करतात वाईट कामं करायला. स्वतः इन्व्हॉल्व होत नाही, स्वतः ते घाबरट. आणि तिकडे या आठवलेने असं म्हटलंय की पोलिसांकडे लढण्यासाठी तयार राहा. सनातन संस्था जे प्रशिक्षण देतं मारण्याची, कोणाला मारायला? गावच्या लोकांना. शस्त्राची ट्रेनिंग देतात हे मी म्हणत नाहीये, त्यांची साईट ओपन करून बघा, तिकडे फोटो बघा. शस्त्र घेऊन ते आता आपले लोक वाढवतायत. त्यांचं म्हणणं आहे की ते अवतार आहे म्हणे. त्यांचे काय केस गोल्ड होतात. अरे तुम्ही आमच्या विष्णुदेवाचा अपमान केलाय. आश्रम नको आहे म्हणून अख्ख्या आमच्या गावकऱ्यांनी साईन करून मुख्यमंत्र्यांना सगळ्या ऑथॉरिटींना दिलं होतं. सगळं काय काय चालतं ते सगळं. आणि मागे ते कॉन्डॉम्स वगैरे मिळाले आहेत त्यांच्या ह्याच्यातनं ड्रेनेजनं सगळं, आणि ते मान्य पण केलेत त्यांनी. मग लोकांचं म्हणणं आहे की साधं काय इतके कॉन्डॉम कशाला 2900. स्वर्ग से पृथ्वी पर आई 7 साल की अनास्तासिया का आध्यात्मिक रूप. Anastasia Valle, a 7-year-old child seeker from Europe. You know who is my most favorite in the ashram? No. How your cases are getting sweet and sweeter and sweetest every day? वर्ष 2003 में परात्पर गुरु डॉक्टर आठवले जी ने ये भी कहा था कि कुछ वर्ष पश्चात उच्च लोकों के जीव पृथ्वी पर जन्म लेंगे. ये जीव ही आगे हिंदू राष्ट्र अर्थात सनातन धर्मराज्य चलाएंगे. उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुमारी श्रावणी पेटकर, वय 13 वर्षे. मग रात्री रोज परमपूज्य डॉक्टर आणि परमपूज्य भक्तराज महाराज रोज यायचे आणि परमपूज्य डॉक्टर मला असं झोपवायचे आणि परमपूज्य बाबा माझ्या उशाशी बसून माझ्यासाठी भजनं म्हणायचे. आणि त्याच्यामुळे मला रोज रात्री झोप यायची. आई बाबा येणार होते त्याच्या आदल्या रात्री परमपूज्य डॉक्टर आले. त्यांनी मी रोज सारखं आम्ही झोपलो. सकाळी उठल्यावर मग त्यांनी माझे दात घासून दिले स्वतःच्या हाताने असं. आणि मग आम्ही असं आमच्या अंगणात आलो. मग तेव्हा परमपूज्य म्हणाले की श्रावणी आता मी आज रात्री नाही येणार. मी म्हटलं का नाही येणार परमपूज्य.
मग ते म्हणाले की आज रात्री तुझे आई बाबा येणार आहेत असं. मग मला तेव्हा खूप रडायला आलं आणि मी म्हणाले परमपूज्य डॉक्टर तुम्ही जाऊ नका, आई बाबा नसले तरी चालतील पण मला तुम्ही हवा आहे असं. तुला अशी शस्त्रांची आवड कशी काय निर्माण झाली? कृष्ण आवडायचा ना, मग कृष्ण त्याला सगळे युद्धकला येतात, मग त्याच्यासारखं बनायचं आहे. म्हणजे आपल्या धर्मावर ते खूप हल्ले करत आहेत, तर मग आपल्याला लवकरात लवकर प्रशिक्षक बनायचं आहे आणि बाहेर जाऊन समाजाला ते प्रशिक्षण द्यायचं आहे. आम्ही सनातन विरोधात मोर्चा काढण्यासाठी म्हणून परवानगी मागितली होती डेप्युटी कलेक्टरकडे, पण त्यांनी आम्हाला परवानगी दिली नाही. आणि त्यांना आज त्यांनी निदर्शने करायला फोंड्यात परवानगी दिली बसस्टँडवर. मी डॉक्टर मनोज सोलंकी, हिंदू जनजागृती समितीचा गोवा राज्य समन्वयक आणि नॅशनल हिंदू मुवमेंटचा सुद्धा कन्व्हिनर आहे. तर सनातनला भारतभरून पाठिंबा मिळत आहे, शंकराचार्यसारखे पाठिंबा देत आहेत. परदेशातून लोक साधनेविषयी जाणून घेतात. आम्ही आर्म्स ट्रेनिंगचं चौकशी याबाबत खुलासा सुरू केले आहेत. आम्ही स्वसंरक्षण प्रशिक्षण देतो. पोलीस आपलं रक्षण करू शकतात का? सरकारचं पहिल्या पहिली हा अभिनंदन करता की ह्या सभेक त्यांच्यानी परवानगी दिवंक ना, पण सनातनाक थंयसर मायक लावपाक आनी आड्डी मारपाक भर पणजे फोंडा तालुक्यान तांकां पूर्ण परवानगी दिल्ली आसा. सरकारच्या नजरेनसून सनातन संस्था ही टेररिस्ट न्हू, तर रामधाती युवक संघाची सभा घेवपाक सोदता हे सगळे टेररिस्ट. गायकवाडा सारकिल्ले, मालगोंडा पाटील सारकिल्ले, रुद्र पाटील सारकिल्ले जे लोक ज्या संस्थेंसून तयार जातात त्यांची मानसिक गुलामगिरी हिप्नोटिझमच्या माध्यमातून जर घडयली वयता जायत त्याचो विरोध करपाचो लोकशाहीन पूर्ण अधिकार आसा. धन्यवाद. लोक विचारतात की तुमच्या गावातल्या लोकांनी बॉम्बस्फोट घडवून आणला, तर आम्हाला लाज वाटते सांगायला की आमच्या गावात हा आश्रम आहे. जेवढे लवकर होणार तेवढे लवकर आम्हाला ही बंदी पाहिजे. सगळे आमच्या बरोबर आहेत. सगळे आमच्या बरोबर आहेत, पण लोक बाहेर येत नाही, दाखवत नाही आम्हाला. ते सगळे लोक घाबरून नाही येत बाहेर. सगळं त्यांचंच सरकार आहे ना, म्हणून सगळं दबावामुळे सगळं बंद पडलं. रामनाथ हो एकमेव देशातलो गांव असा जो इतले लागीं सभा घेता सनातनाच्या, त्याचा आमकां अभिमान असा. देव बरे करू. जय हिंद, जय गोमंतक. दैवी बालकों की सामान्य विशेषताएं. 1. ये बालक सुंदर और तेजस्वी होते हैं, तो कुछ बालकों ने अपना व्यावहारिक जीवन त्याग कर छोटी आयु में ही आश्रम जीवन अपना लिया है. ये बालक हिंदू राष्ट्र अर्थात सनातन धर्म राज्य की स्थापना के लिए अमूल्य योगदान दे रहे हैं. आपके बालक में कुछ विशेषताएं दिखाई दे तो हमें अवश्य बताएं. साथ में उसका छायाचित्र भी भेजें. 19वीं सदी में अंग्रेज सत्ता के खिलाफ सांस्कृतिक संघर्ष के स्वरूप में सवर्ण राष्ट्रवादियों ने सार्वजनिक गणेश उत्सव मनाना शुरू किया. आज ये 2000 करोड़ रुपए का धंधा सालाना 15% से बढ़ रहा है. असा आपण कधीच विचार केला नव्हता की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1-1.5 कोटी गणपती बसतात. ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे असतात. ते पाण्यामध्ये रंगवलेल्या रासायनिक रंगाने पडतात. त्याचं काय होईल? ही धर्मचिकित्सा आहे. सर्वसामान्यांचे नेते, तुमच्या आमच्या सर्वांचे हृदय सम्राट माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब, माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब. सार्वजनिक उत्सव जो समाज को जोड़ते थे आज धार्मिक शक्ति प्रदर्शन के स्थल बने.
एक प्रार्थना त्याच्या चरणी करून भारत के माफिया में धार्मिक बंटवारा है। मुसलमान डॉन दाऊद इब्राहिम का हिंदू अवतार है छोटा राजन। दोनों भारत के बाहर से काम चलाते हैं। नेता, अभिनेता, बाबा और जनता देश छोड़कर भागे हुए इस डॉन का गणेश पंडाल देखने भीड़ लगाते हैं। इस साल की आकर्षण है विश्व हिंदू परिषद की साध्वी सरस्वती। एक गाना बजता है कि दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। ये गाना मुझे बिल्कुल पसंद नहीं है। अरे बिना लड़े आजादी मिल जाती तो राम कह देते ना कि एक चरखा ले लो और सूत काटो और रावण को पसंद आ जाएगा सूत तो रावण सीता को लौटा देगा वापस। क्यों नहीं राम ने चरखा पकड़ा दिया सबको? हिंदुओं आप राम बनो और अपने धनुष को तैयार कर लो। भारत देश पर किसी ने आंख उठा के देखी तो उसकी आंखें नोच ली जाएंगी, उसकी आंखों को नोच करके गिद्धों के सामने फेंक दी जाएगी। धर्मशास्त्रानुसार उत्सवाच्या शेवटी गणरायाचे विधिवत पूजन करून मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाते। असे केल्याने श्री गणेशाच्या मूर्तीतील चैतन्य पाण्याद्वारे सर्वदूर पसरते। परंतु आज हे धर्मशास्त्र लक्षात न घेता काही धर्मद्रोही संघटना श्री गणेशाच्या मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यास विरोध करतात। हिंदूंनो, या धर्मद्रोही आवाहनाला बळी पडू नका। दीड कोटी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तुम्ही पाण्यात टाकता। साधा उपाय आहे, मातीची मूर्ती करा। मातीची मूर्ती तुम्ही हौदात टाकली की ती आपोआप विरघळेल। स्वतःच्या घरच्या टबात टाकली तर ती माती स्वतःच्या घरातल्या फुलझाडांना वापरा। सार्वजनिक टबात टाकली तर ती सार्वजनिक उद्यानासाठी जाईल। या साध्या गोष्टी पर्यावरणाशी सुसंगत आहेत। पर्यावरण तज्ञांचा अहवाल सांगतो की वाहत्या पाण्यात श्री गणेश मूर्तींचे विसर्जन केल्याने पाण्याचे प्रदूषण होत नाही। धर्मद्रोह्यांना धर्मकार्यात लुडबुड करण्यापासून रोखा। हिंदूंनो, श्री गणेश मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करा। बारहवीं सदी में संत बसवेश्वर ने वर्ण, वर्ग और लिंग भेद के खिलाफ संघर्ष पुकारा। प्रोफेसर कलबुर्गी ने बसवेश्वर की शिक्षा को लोकप्रिय बनाया। And breaking news, the Maharashtra and Karnataka police are on the lookout now for Rudra Patil, who they believe is the prime suspect in the Pansare murder case. रुद्र पाटिल मुझे मिला, मैं उसको पर्सनली जानता हूँ। क्या ये बात सेफ है कि कोई पुलिस को हाजिर करे और पुलिस के सामने चले जाए? क्या ये पुलिस भरोसे के लायक है? मैं खुद एक वकील हूँ। देखिए, मेरे पास लोग एंटीसिपेटरी बेल के लिए आते हैं, तो मैं ये तो नहीं कह सकता कि उसको जाके पुलिस को दे दिया, हम उसको एडवाइस करेंगे। तो ये एडवाइस देना मैं खुलेआम कहता हूँ कि ये एडवाइस मेरे लिए भी किसी को देना कि जाके हाजिर होइए और 10 केसेस अपने ऊपर ले लीजिए, तो ये सिस्टम फेल्योर है, ऐसा मैं मानता हूँ। मैंने ऐसा नहीं कहा कि भाजपा शासन से पुलिस पर दबाव है। हमने ये कहा कि एक हाइप क्रिएट किया जा रहा है। आज ये हुआ कि जब कलबुर्गी की हत्या हुई तो यहाँ पर एक आंदोलन हुआ, जो एशियाटिक लाइब्रेरी के शेयर केस पर एक आंदोलन हुआ। जो इंटेलेक्चुअल है, जैसे कपिल पाटिल है, आनंद पटवर्धन है, ये लोगों ने वहाँ से आंदोलन किया और पुलिस ने उसको होने दिया। क्यों नहीं उन्होंने आनंद पटवर्धन की हड्डियां तोड़ी? क्यों नहीं? तो ये जब होता है तब गुस्सा आता है, गुस्सा आता है। सगळ्या पत्रकार परिषदेच्या समोर जे आता बोला की आनंद पटवर्धन, कपिल पाटील यांना मारायची, काही झालं तर त्याला तुम्ही जबाबदार राहा। तो मैं यहाँ खड़ा हूँ, आपको कोई कार्रवाई करनी है तो नहीं देखा है। आपके संगठन में एक इमाम आतंकवादी गतिविधियों को बढ़ावा दे रहा है।
दाभोलकर, कलबुर्गी और पानसरे की हत्या में भी मैंने कभी ये नहीं कहा है कि इसमें कोई हिंदुत्ववादी का हाथ हो ही नहीं सकता। मैं ये झूठ नहीं कहूंगा, क्योंकि जो बातें हुई है वो हुई है। पानसरे ने जे टाइप के भाषण दिए थे, जिस तरीके से वो कर रहे थे, तो शायद कोई फैनेटिक ये करे, इसकी संभावना से मैं इनकार नहीं कर रहा हूं। हमने इसको मान्यता दी कि हिंदू टेररिज्म इज इन एग्जिस्टेंस। सनातनच्या ज्या साधकाला पोलिसांनी अटक केली त्या समीर गायकवाडचे टेलिफोन कॉल्स, हजारो टेलिफोन कॉल्स पोलिसांनी ट्रेस केले होते आणि त्यांना असं आढळलं होतं की पानसरेनंतर निखिल वागळे हे टार्गेट आहे. मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मला फोन केले तेव्हाही त्यांना सांगितलं की मला पोलीस प्रोटेक्शन नको आहे. तर या ज्या अतिरेकी संघटना आहेत सनातनसारख्या, जे हिंसक कृत्यांमध्ये सहभागी आहेत, त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे, तर आमचं संरक्षण होईल. सिगारेटच्या पॅकेटवरती सुद्धा क्रॉस चिन्ह दाखवलं जातं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून होण्याआधी सनातनच्या वेबसाईटवर त्यांचा फोटो टाकून त्यावर फुल्ली मारलेली होती. याचा अर्थ असा होतो की हा माणूस आपल्याला नकोसा आहे, याला नष्ट करायचं आहे. डॉक्टर दाभोळकरांचा खून झाल्यानंतर असा फोटो पानसरेंचा टाकण्यात आला आणि त्यानंतर याच वेबसाईटवर माझाही फोटो टाकण्यात आला आणि त्यालाही फुल्ली मारण्यात आली. सनातन संस्थेचा वकील म्हणून सांगू इच्छितो. आम्ही वकील आहोत हिंदू विधिज्ञ परिषद, आम्ही वकील आहोत, सनातन संस्थेचे आहोत. अभिनव भारतच्या काही लोकांसाठी आम्ही काम पाहतो, बजरंग दलासाठी पाहतो, श्रीराम सेनेसाठी पाहतो. आमची भूमिका स्पष्ट आहे. जे हिंदू गुंतवले जातील, त्या संघटना गुंतवल्या जातील, त्या निरपराध असतील तर आम्ही त्यांना मदत करू, कारण ते निरपराध आहेत. त्या अपराधी असतील तर आम्ही त्यांना मदत करू. याचं कारण त्यांच्याकडून चूक घडलेली आहे, तर धर्मासाठी करीत नंतर ते सुधारतील. समस्त हिंदू बंधू भगिनी आणि मातांनो, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले ही अखिल मानव जातीच्या उद्धारासाठी कार्यरत असलेली विभूती आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना हेच त्यांच्या जीवन कार्याचे उद्देश आहे. समस्त हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने आयोजित भव्य एकता हिंदू दिंडीचे आगमन होणार आहे. दिंडी ही हिंदूंच्या ऐक्यासाठी, दिंडी गोरक्षणासाठी, दिंडी हिंदू महिलांच्या रक्षणासाठी, दिंडी राम मंदिराच्या उभारणीसाठी, शौर्य व्यर्थ जाऊ नये म्हणून उपासना, उपासना शक्तीची, तन मन धन आणि प्रसंगी प्राण देणाऱ्या क्रांतीपुत्रांची. हिंदूंना दुबळेपणा सोडा, शौर्याहून श्रेष्ठ काहीच नाही. आपल्या शत्रूशी दोन हात कसे करावेत, आपल्या हिंदूंच्या देवी देवतांच्या हातात देखील शस्त्र आहे. त्याच्यामुळे समस्त हिंदूंनी या शस्त्राची उपासना करणं आज काळाची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या शस्त्रांना कुठच्याही प्रकारचं लायसन लागत नाही. हिंदू हे सहजरित्या ही शस्त्र शिकू शकतात आणि आपलं जे शौर्य आहे ते जागृत करू शकतात. जय श्रीराम. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की हिंदू संस्कृति, स्थानीय संस्कृति और देश विदेश की गुजरती धाराओं का एक अनोखा मेल है. मगर सनातन, आर्य, वैदिक हिंदुत्व, ब्राह्मणवादी तानाशाही के अलग अलग नाम हैं जो निर्बलों को ज्ञान से वंचित रखकर उन्हें काल्पनिक दुर्जनों के खिलाफ जंग में उतारती है. एप्रिल डॉक्टर वीरेंद्र तावडे माझ्या दुकानात आले. आपल्याला ह्या कामांकरता रिव्हॉल्वर आणि पिस्तल तयार करावी लागणार आहे आणि ते तुम्ही करू शकताय. तुमच्याकडे कारखान्यात सगळं मटेरियल जे आहे
त्याच्यावर बारीक नाजूक काम सगळं होतंय आणि तुम्ही तयार करावी अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे म्हटलं. परत आणखी एक दुसरी जबाबदारी तुमच्यावर देतोय मी की 1-2 मुलं जी तुमच्यासारख्या आक्रमक विचाराची आहेत, जी धर्मासाठी काहीही करू शकतील अशी, तर ती अशी 1-2 मुलांची आम्हाला गरज आहे आणि त्यांना प्रत्येकी 10-10 लाख रुपये द्यायची व्यवस्था होईल. सनातन के डॉक्टर तावड़े की गिरफ्तारी के बावजूद सनातन संस्था में जारी है हिंदू कट्टरपंथी संगठनों की सालाना बैठक. अंदर प्रवेश मना है, मगर इंटरनेट पर लाइव स्ट्रीम जारी है. जब बात उग्र होती है, लाइव स्ट्रीम बंद कर दी जाती है. गुरु जी के द्वारा बताया हुआ कि 2023 में भारत हिंदू राष्ट्र बनेगा, इन असुरों पर विजय प्राप्त करेंगे. मित्रों, मैं ये बताना चाहूंगा कि रावण के अंदर भी आत्मा थी, कंस के अंदर भी आत्मा थी. तब भगवान श्री कृष्ण ने उसका वध क्यों किया? भगवान राम ने उसका वध क्यों किया? काका, तो सनातनांक तांचो जे परिशद चल्ल्या ताज्याबद्दल बी तुमी उलोवशात ना? हमारा जो वर्णाश्रम व्यवस्था था उसमें ऐसा था कि भाई हर आदमी हर अपने अपने ट्रेड में, जो पूजक हैं, जो पालक हैं, रक्षक हैं, जो पोषक हैं और जो सेवक हैं, ये चारों का ऐसा संबंध था कि भारतवर्ष में तरक्की इतनी हुई थी. वो जानते थे वर्णाश्रम में हमारी शक्ति है. ये जब सब जिसको ज्ञान होगा वही हमारा संविधान बनाएगा. जिसको कोई ज्ञान नहीं है, जो खुद अधूरा है, वो क्या संविधान बनाएगा? हमारे वेद कहते हैं कि मनु जी ने जो कुछ कहा है वही भेषज है. शास्त्रों की ही जय होती है और किसी की नहीं होती. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की बाबूराव बागुल काय म्हणाले? वेदा आधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधीही तूच होतास. क्या बात है. तू सूर्याला सूर्य म्हटले, सूर्य सूर्य झाला. तू चंद्राला चंद्र म्हटले, चंद्र चंद्र झाला. अवघ्या विश्वाचे नामकरण तूच केलेस आणि सगळ्या देवांचे बारसेही तूच गाठलेस. हे कोण आहे? माणूस आहे. माणसाला मरण काय येतं? त्याची उत्तरं देण्यासाठी एक व्यवस्था म्हणजे धर्म आहे. माणसामुळं सामर्थ्यशाली झालेले धर्म स्वतः सत्ताधीश होतात, स्वतः संपत्तीवान होतात, कुणाला तरी मारतात आणि कुणाला तरी जागवण्याचं परमिट देतात. तर धर्माने जेवढी माणसं मारलेली आहेत पृथ्वीच्या पाठीवर, तेवढी माणसं कोणत्याही महायुद्धात मेलेली नाही आहेत. युद्धाला कोणत्या दिवशी जावं धर्मसत्ता सांगत होते. संपत्तीचं वाटप कसं करायला पाहिजे धर्मसत्ता सांगत होते. भारत पाकिस्तान पर सर्जिकल स्ट्राइक करता है. भाजपा की मुख्यमंत्री वसुंधरा राजे उस मंदिर को भेंट देती है जो बॉर्डर फिल्म द्वारा मशहूर हुआ. पाकिस्तान के टैंक एक के बाद एक आग उगलते जा रहे थे. भारतीय फौज में उस वक्त खलबली मची हुई थी क्योंकि पाकिस्तान के टैंकों ने इस मंदिर पर 3000 बम दाग दिए थे. तभी फौजियों ने तनोट माता का एक चमत्कार देखा. सारे बैरिक्स उड़ गए, लेकिन मां के मंदिर को छू नहीं सके. जीत हमारी जरूर होगी क्योंकि मां हमारे साथ है. इस मंदिर का बाल बांका नहीं हो सका. इस मंदिर की एक ईंट तक नहीं हिली. आज तक पाकिस्तान के वो बम जिंदा हैं. वहां माता साक्षात मौजूद हैं.
हमारा देश है भारत देश जो संविधान पर चलता है और हम संविधान को मानकर चलते हैं। और मजार में जहाँ तक के पुरुष जा सकते हैं यहाँ तक के भी महिलाओं का जाने का अधिकार है। हाजी अली सबके लिए, हाजी अली सबके लिए। दरगाह के अंदर औरतों का प्रवेश करने के लिए जो आंदोलन किया गया है, जबरन घुसने की कोशिश करेंगे तो हम घुसने नहीं देंगे। इस्लाम इसकी इजाज़त नहीं देता है कि औरतें पर्दे में जाए, अपने शोहर के साथ जाए, ना कि कोई मज़ार में जिंदा वली सोए हुए उनको टच करना ये गुनाह है। कोई पराये मर्द को छूना ये गुनाह है इस्लाम के अंदर। कुछ ही दिन पहले जो हिंदू मंदिर इसी तरह से कह रहे थे कि औरतों को अलाउड नहीं है अंदर आना, उनको झुकना पड़ा और औरतें गई। माहौल बदल रहा है, दुनिया बदल रही है। मुसलमान देश है, वहाँ पे औरतें मस्जिद के अंदर जाती है, कब्रिस्तान में जाती है। हम टर्की में गए हैं उदाहरण के लिए। वो इंटरनेशनल लेवल की बात है, हम इंडिया की बात कर रहे हैं। कुछ साल पहले ये मनाही नहीं थी। बीइंग अ महिला मैं ये बात कहूँगी कि जो औरतें होती है वो नापाक ज़्यादा रहती है, पाकीज़ी उसमें नहीं होती है। और जो वली सिफत होते हैं, जिनकी मज़ार होती है, वो पाक आत्माएं होती है, उनको ये सब चीज़ों से तकलीफ होती है। इसलिए जो छूने की बात है मज़ार वो नहीं होता है। वो मर्द छू सकते हैं, मर्द छू, क्योंकि मर्द ये हमेशा पाकीज़ा स्टेट में रहता है। मर्द इस्लामिक मर्दों को पता है कि अगर तुम्हारे को दरगाह शरीफ जाना है, ज़ियारत जाना है, कब्रिस्तान जाना है तो वज़ू करके जाना है, पाकीज़ा हालम में जाना है। लेकिन औरतें बच्चे को दूध पिलाती है, कभी उसके मेंस्ट्रुअल रेगुलर पीरियड्स होते हैं, कभी वो प्रेग्नेंट होती है। औरतें नापाक होती है, 5 दिन का उसका रक्तस्राव होता है। इसके लिए पुरुषों का तो रोज होता है ना इजैकुलेशन, वॉट एवर इट इज, ये रोज होता है। ये हमारा क्वेश्चन नहीं, हम इसका जवाब देना नहीं चाहेंगे। अगर जाता होगा तो उसको गुनाह है। दरगाह होता जी है, जी 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 हाजी अली भी सूफी जी दरगाह जी है। जी। इसका शक्ल आप बदल रहे हैं, आप उसको यानी कट्टरवादी वहाबी बना रहे हैं। औरत जात में कुछ पाक और नापाक कोई चीज है? कपल्स बैठते, अभी अपन कुछ मांगने आए, कुछ देखना है, आदमी का जहन गंदा हो जाता है। ये मॉडर्नाइज जमाना है, तो इसका मतलब ये नहीं कि हम लोग इस्लाम को भी मॉडर्नाइज कर दें। ऐसा नहीं होता। जो हमारे नबी ने, हमारे साहबा ने करके गए वो एकदम आखिरी और मुकम्मल है। मैं खुद हिंदू है क्या, मैंने खुद एक मस्जिद बनाई है चेंबूर गोंडी के अंदर में। मैं हिंदू गुजराती हूँ, राजेश शाह मेरा नाम है। अच्छा। महाराष्ट्र शिव वाहतुक सेना का मैं वाइस प्रेसिडेंट और हमारे अध्यक्ष है हाजी अरफात शेख। यहाँ पे हिंदू मुस्लिम एकता हो गई है जी औरतों के खिलाफ। जी जी जी। प्रोटेस्टंट पंथ का आला ख्रिस्ती धर्मामध्ये? तो सुधारणा घडवणारा पंथ होता ना। सुफी पंथ का आला इस्लाममध्ये? हिंदूमध्ये ही षडदर्शनं का आली? महावीर काय, बुद्ध काय, चारवाक काय, ह्या सगळ्या चळवळीचा जो उदय झाला आहे तो धर्मचिकित्सेतूनच झालेला आहे आणि त्याच्यातूनच धर्मनिरपेक्षता आलेली आहे। राज्यसत्ता आणि धर्मसंस्था ह्या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत। जर राष्ट्र सेक्युलर नसेल तर ते तुम्हाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देऊ शकत नाही, ते विज्ञानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही। हे जे नव्या काळामध्ये ज्या गोष्टी गळून पडायला पाहिजे होत्या त्या चिकट्याला लागलेल्या आहेत की नव्या शतकातला माणूस कधी नव्हे एवढा इनसिक्युअर झालेला आहे। ही असुरक्षितता दूर करण्यासाठी जग मूल तत्ववादाकडे निघालेलं आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी शाहिरी जलसा थोड्याच वेळात सुरू होत आहे। चारवा काला जाळून मारला, संपला नाही चारवा। चारवा काला जाळून मारला, संपला नाही चारवा। वंदन करतो चारवा काला हलगीच्या ठेक्यात, हलगीच्या ठेक्यात विद्रोही शाहिरी जलसा। ज्ञानासाठी शंभूकाचा केला शिरच्छेद,
कापून अंगठा एकलव्याचा केला त्यांनी भेद. शंभुकाला एकलव्याला वंदन करतो, वंदन करतो न मागणी काव्याशी लढतो. आम्हाला असं वाटतं की ही जयंती उत्सवाची जेवढी आहे विचारांची जयंती व्हावी. ज्यांनी ज्यांनी विवेकाचा विचार केला, ज्यांनी ज्यांनी इथल्या धर्मव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला, जगात अशा माणसांना मारण्यात आलेला आहे. संपविला देह जरी संपणार नाही मती, संपविला देह जरी संपणार नाही मती. धर्माचा गारद्यानो कशी रोखणार गती. मनूच्या कायद्याची दहशत फार होती, अज्ञानाचे होते राज सप्तबंदी होती. पोसला जातीचा डोलारा अघोऱ्या त्या रीती, पोसला जातीचा डोलारा अघोऱ्या त्या रीती. आला प्रज्ञा सूर्य भीम जाळून टाकली मनुस्मृती. धर्माचा गारदानो कशी रोखणार गती. सत्यासाठी सोक्रेटिस विष प्याला होता, कोपर्निकस वरती पोपचा रोष आला होता. मार्टिन ल्युथर धर्म द्रोही ठरला होता, गॅलिलिओ बघा तुरुंगात सडला होता. सत्य चिरडून इथं धर्म वाढलाय, फुल्यांसाठी मारे करी त्यांनी धाडलाय. गांधीजींचा धर्मांधांनी खून पाडलाय, गोळ्या झेलून या पाश निश्चित पडलाय. न्यायासाठी भोत मागे रोज रडलाय, रक्ताच्या थारोळ्यात सफदर पडलाय. त्याच सत्यासाठी आज दाभोळकरांची आहुती, त्याच सत्यासाठी आज पानसरेंची आहुती, त्याच सत्यासाठी आज कलबुर्गींची आहुती. धर्माच्या गारदानो कशी रोखणार गती. तुम्ही उजेडाची फुलं फोडली किती सांगा, धर्मक्रौर्याचा तुमचा हिशेब आज मांडा. अंधाराला घेऊन आमच्या उजेडाशी भांडा, अंधाराला घेऊन आमच्या उजेडाशी भांडा. अज्ञानाचा होईल अंत, असत्याची होईल माती. धर्माचा गारदानो कशी रोखणार गती, कशी रोखणार